अगदी खरं म्हणाल तर बॉडीला साधारण 2.5 ते 3, 3.25 लिटर पाणी 2.5 एवढं ते पुरतं. 3 लिटर. अच्छा. एवढं पुरतं. पण त्याच्याहून जे आम्ही पाणी पाहिजे असं करून जे हे होतं 6 लिटर आणि 7 लिटर, हे काय होत असेल ते पाण्यात, तर किडनीजमधनं ते फेकलं जाईल. मग त्याच्यामुळे सुद्धा काही काही परिणाम होतात. तर त्याला डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया असं म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये. म्हणजे पायात पेटके येणे बिटके असे काही काही होतात. कारण क्षारही जायला लागतो तेवढा. तर आपली गरज किती आहे, म्हणजे योग्य त्या प्रमाणात पाणी प्यावं. खूप जास्त पाणी पिणंही चुकीचं आहे. हां, म्हणजे जेव्हा मी आता पेशंट विचार साधारण किती प्यायला पाहिजे, तर मी सांगतो 2.5 ते 3 लिटर तुम्ही पाणी पिलं पाहिजे. तर त्या पेशंटचा बऱ्याचदा रिस्पॉन्स असा, सर सकाळी तांब्या पितो, दुपारी तांब्या पितो आणि रात्री 1 तांब्या पितो. म्हणजे हिशोबाने 3 लिटर झालं, पण त्याचा उपयोग होत नाही. ते एकदम एका वेळी झालं. हां, तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास, 1.5 ग्लास. त्यानंतर नाश्त्याच्या बरोबर थोडंसं. नाश्ता झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, एक अर्धा पाऊण तास. त्यानंतर मग एक 10-10:30 दरम्यान प्या. मग 11:30 पावणे 12च्या दरम्यान. जेवणाच्या आधी थोडंसं पाणी प्या. जेवणाच्या आधी. आधी प्या. अच्छा. एक 5-10 मिनिटं आधी. म्हणजे अर्धा ग्लास पाणी तो एक प्या. महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली. बऱ्याच ठिकाणी असं कन्फ्युजन होतं. काही रिसर्च असे सांगतात, की जेवण झाल्यानंतर थोडंसं पाणी प्यावं किंवा जेवणाच्या अगोदर थोडंसं पाणी. काही जण म्हणतात, की जेवण करता थोडंसं एक घोटभर थोडंसं पाणी प्यावं. आता ह्याच्यातलं नेमकं सर्वसामान्य माणसांनी खरं कुठलं समजायचं? म्हणजे मी जनरल हेल्थसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा पाणी प्यायचं साधारण टेक्निक सांगतो. साधारण सव्वा तास, 1.5 तासाला 1 ग्लास पीत जायचं. काहीही खाल्ल्यानंतर साधारण 45 मिनिटं तरी पाणी पिऊ नये. एक घोट पिणं वेगळं. जेवण होण्याच्या आधी पाणी प्यावं. साधारण किती वेळ अगोदर? एक 10 मिनिटं ते 5 मिनिटं. आता बघा, शास्त्र म्हणून सुद्धा नाही किंवा धर्म म्हणून सुद्धा असं काही नाही म्हणत. तुमची जीभ जर ओली असेल तरच ती चांगल्या प्रकारची चव घेऊ शकते. हां, मग आता आपण जेवायला बसलं की आचमन करून पाणी पितो, म्हणजे नक्की काय करतो, तर जीभ ओली करतो. किंवा आपण काही वेळेला आधी थोडंसं सूप घेतो किंवा काही लोक ज्यूस घेतात. हे का, तर जीभ ओली करणे हा हेतू असतो. आणि जीभ जर ओली, म्हणजे टेस्ट बड्स ज्याला म्हणतात, ते जर ओलसर असतील तरच तुम्हाला चव चांगली कळते. आणि चव चांगली कळल्याशिवाय तुम्ही जीव नाही शकत. नाहीतर कडबा खाल्ल्यासारखं वाटू शकेल. म्हणून ते आधी पाहिजे पाणी. आता जेवत असताना सुद्धा आपल्याकडच्या खाण्याच्या सगळ्या पद्धती कशा आहेत बघा. तुम्ही प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट हे सगळं घेतच असता. तर ते खात असताना त्या निरनिराळ्या चवी ह्या माणसाला त्याची चव चांगली घेता यावी ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर समजा तुम्ही सुरुवातीला भात खाल्लात तर 1 घोटभर पाणी प्या ना. म्हणजे जिभेवरचं ते आवरण एक जाईल आणि नवीन जो पदार्थ खाल त्याची चव लागेल. म्हणजे तुम्ही आता इकडे श्रीखंड खाताय आणि त्याचवेळी भाताचं हे, तर त्या चवी एकमेकांच्या देत. म्हणून जेवत असताना एक 4 घासाला एखादं घोट पाणी हे पिलं गेलं पाहिजे. एक हे सांगतो, जेवणाच्या आधी पिलेलं पाणी हे औषध समजतात. 10 मिनिटं 15 मिनिटं अगोदर जसं तुम्ही सांगितलं. जेवण सुरू असताना पिलेलं पाणी हे अमृत समजतात. आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटानंतर म्हणजे लवकर जर पाणी पिलं तर ते विष समजतात. असं एक आहे बरं का. इव्हन पाणी पिताना उभारून पिऊ नये, बसून प्यावं. हे सगळं शास्त्र म्हणून सांगितलेलं आहे. ते आजकालचे न्यूट्रिशनिस्ट किंवा बरेच जण असं म्हणतात, की नवीन रिसर्चनुसार आपण उभं राहून पाणी प्यायलं काय आणि बसून पाणी प्यायलं काय, जाणार ते पोटातच आहे. मग का बसून पाणी प्यायचं, असा एक नवीनच ट्रेंड किंवा नवीनच असं त्यांचं ट्रेंड म्हणण्यापेक्षा त्याच्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार आहे असं नाही, पण तरीसुद्धा पाणी हे मी म्हणतो असंच पिलं गेलं पाहिजे बसूनच शक्यतो. म्हणजे आता उभारून करताना हालचाल झाली, कुठं ठसका लागला काय, हे असलं होऊ नये. ह्याच्या पलीकडे काही फारसा हेतू असेल असं नाही. म्हणजे त्यामुळे शास्त्रकारांनी असं काही सांगितलेलं नाही. सर्वसाधारणपणे जे मान्य आहे, सर्व मान्य आहे, हे आहे तसंच केलं गेलं. म्हणजे साधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी जर आपण प्यायलो, 3 लिटर पाणी प्यायलो दिवसभरात, तर त्वचा तजेलदार राहते निश्चित. आणि आपली बॉडीची हेल्थ सुद्धा इनफ पाणी असल्यामुळं हायड्रेट राहते, असं तुमचं म्हणणं आहे.